आता एक नेहमी कॉमन विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की उपवास जो असतो, फास्टिंग कोणत्याही प्रकारची, इंटरमिडिएट फास्टिंग किंवा 16 तासाची, दॅट कॅन बी एनिथिंग, पण हा उपवास हा वजन कमी करायसाठी खरंच योग्य आहे का? तर आज आपण या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम म्हणजे जर तुम्ही कोणत्याही प्रकारची फास्टिंग करत असाल तर नक्कीच ते तुम्हाला वजन कमी करायसाठी खूप महत्वाचं आहे. त्याचं विज्ञान असं असतं की जशी आपण फास्टिंग करतो, जसं जसं आपण उपवास करायला लागतो तसं आपल्या शरीरातले इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे शरीरात ब्लड ग्लुकोज इफिशियन्सी वाढते. आपल्या रक्तामध्ये जे ग्लुकोज असते त्याची इफिशियन्सी वाढते आणि त्याच्यामुळे फॅट्स हे अक्युम्युलेट होत नाही. आणि फॅट्स अक्युम्युलेट होतच नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त जे स्टोअर झालेले असतात ते देखील यूज व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे नक्कीच हे वजन कमी करायला मदत करते. पण जर तुम्ही आता प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करत असाल किंवा जर तुमचं ब्रेस्ट फिडिंग चालू असेल तर कुठेतरी फास्टिंग तुम्हाला करणं योग्य नाही. का? कारण जसं आपल्या शरीरातली ही इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते जेव्हा आपण उपवास करतो, तेव्हा आपल्या शरीरातली इस्ट्रोजनची ही पातळी ही फ्लक्च्युएट होत राहते, कमी जास्ती होत राहते. आणि आपल्याला प्रेग्नेन्सी कन्सिव्ह करायसाठी किंवा ब्रेस्ट फिडिंगसाठी ही इस्ट्रोजन आपल्या शरीरात खूप आवश्यक आहे. तर ह्या दोन कारणाव्यतिरिक्त तुम्ही हमखास फास्टिंग करू शकता आणि ते कधीही तुम्हाला योग्य राहील. तर आज जर ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर नक्कीच तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा काय अनुभव आहे, फास्टिंग केल्यानंतर तुमचं वजन कमी झालं की जास्ती झालं ते मला नक्की कळू द्या. आणि अशीच असंख्य मी वजन वाढीबद्दल समज गैरसमज माझ्या चॅनलवरती दूर करत राहतो, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.